बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर मंडळी, आज आपण आलोय बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर येथे. आम्ही सोलापूर टू कोल्हापूर ट्रेनने आलो. सकाळी 8:25ला निघालेली ट्रेन कोल्हापूरमध्ये 2:30ला पोहोचली. रेल्वे स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर बसस्टँड आहे. तुम्ही पायी जाऊ शकता किंवा रिक्षानेही. बसस्टँडवरून आम्ही कोल्हापूर टू आदमापूर ही बस पकडली आणि 45 किलोमीटरचं अंतर पार करून थेट आदमापूर येथे पोहोचलो. इथं राहण्यासाठी मंदिराद्वारे भक्तनिवासाची सोय केली गेली आहे. तुम्ही पाहू शकता, आम्ही सध्या इथेच आहोत. येथील भक्तनिवासाच्या रूम्सचे दरपत्रक तुम्ही बघू शकता. येथे आंघोळीसाठी गरम पाण्याची सुद्धा सोय केली गेली आहे, परंतु इथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही. पैसे हे रोखच द्यावे लागतात. ही आहे येथील रूम. आम्ही आलो तेव्हा इतकी गर्दी नव्हती, पण नंतर जसं टाईम पुढं जात गेला येथील वाहने वाढत गेली. आम्ही इथे शनिवारी संध्याकाळी मुक्कामासाठी आलो होतो आणि त्याच दिवशी बाळूमामांचं दर्शनसुद्धा घेतलं. तुम्ही पाहू शकता किती भव्य सुंदर मंदिर आहे. खूप गर्दी आहे. येथे गजराज आहे, गजलक्ष्मी आहे. दरवाजावर फुलांचा सुंदर हार घातला गेला या मंदिराला. फुल मार्बलमध्ये असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे. आणि हे आहे इच्छापूर्ती वृक्ष. येथे शिक्का लावून लोक आपली विश मागतात आणि मग हे इच्छापूर्ती वृक्ष सांगतं की ती विश पूर्ण होईल का नाही, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एक मोठा LED आहे. येथे देखील बाळूमामांचं दर्शन होतं. आता शनिवारी संध्याकाळी 7 वाजताची आरती सुरू होईल. आरती झाल्यानंतर आम्ही रूमवरती आलो आणि रात्रभर विश्राम केला. रविवारी पहाटे उठून आम्ही मंदिराकडे निघालो, कारण पहाटे 5 वाजता बाळूमामांची काकड आरती असते. या हॉटेलवरती थांबून आम्ही चहा घेतला आणि नंतर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. मंदिराच्या समोर उभं राहायचं आहे. 10 मिनिटांमध्ये माऊली आरती चालू होईल. समोरल्या पायरीवर कुणीही बसू नका. सर्वांनी आरतीसाठी मंदिराच्या समोर थांबायचं आहे. आजल्यानंतर दोन्ही दर्शन लाईन चालू होतील. प्रथम शरणदर्शन, 2 नंबर शरणदर्शन लाईन दत्त मंदिर पासून चालू राहील. मुखदर्शन लाईन देखील चालू. आरती झाल्यानंतर आम्ही येथील आंबील प्रसाद घेतला व वडापनी मेदगे या गावी गेलो. मेदगेला जाण्यासाठी वडाप पर पर्सन 100 रुपये चार्ज करतो. 100 रुपयात ते मेदगेला घेऊनही जातात आणि परत आदमापूरला आणूनही सोडतात. मेदगेमध्ये 2 मंदिरं आहेत आणि ही प्रायव्हेट वाहने आपल्याला दोन्ही मंदिरांचे दर्शन घडवतात. हे मंदिर बाळूमामांचं आणि हे दुसरं मंदिर बाळूमामांची पत्नी म्हणजेच माता सत्यव्वा देवी यांचं. बाळूमामांची सगळीच मंदिरं खूप 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 सुंदर आहेत आणि आम्हाला इथं येऊन खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.
बाळूमामांचे अनेको चमत्कार प्रसिद्ध आहेत. तुम्हाला त्यापैकी कोणता माहिती आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कमेंट्समध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं लिहायचं विसरू नका. बाळूमामाची कृपा आपल्या सर्वांवर नेहमी असेल.